हॅलो, मी अश्विनी. आज घरी खेकड्याचा बेत केला होता मुलगीच्या हट्टामुळं. तर मी म्हटलं माझ्या मम्मीला तूच बनव, मी व्हिडिओ शूट करते. तर पहिला खेकडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर टॅमॅटो, कांदा ह्याची फोडणी घातली. मसाला एक साईडला करून घेतला आणि खेकडीचं जे बारीक नांगं होते त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून 2-3दा मी गाळून घेतलं. त्याच्यानंतर कांदा आणि टॅमॅटो छान शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला घातला आणि हा ओला मसाला खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं घालून मी असं मसाला बनवून घेतले होते. ते त्याच्या पण तेलामध्ये घालून छान परतून घेतले. नंतर स्वच्छ धुवून घेतलेली खेकडी घातली. म्हणजे खेकडी आणि मोठे नांगे वगैरे घालून ते पण छान तेलामध्ये परतून घेतलं. पहिला असं परतून घ्यायचं म्हणजे छान असं त्याला मसाला वगैरे लागतो. नंतरनं जे आम्ही बारीक नांग्याचं पेस्ट बनवून ठेवली होती म्हणजे ह्या छान गाळून घेतलं होतं. ते परत त्याच्यात घालताना एकदा गाळून घ्यायचं म्हणजे काही खर वगैरे असेल तर परत एकदा निघून जाते. त्याच्यानंतर जितकं पाहिजे तितकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि वरून मीठ घालायचं. आणि एक काळजी घ्यायची आहे की ह्या खूप असं जोरात उकळून द्यायचं नाही सुरुवातीच्या वेळेला, नाहीतर ती आमटी फुटते. मग बारीक गॅसवरती पहिला असं हलवून हलवून शिजून घ्यायचं. नंतरनं बघू शकता नंतर मी थोडंसं गॅस मोठा केल्याने छान असं शिजून घेतले आणि त्याला अजिबात फुटून द्यायचं नाही आहे. असं वरच्यावर ते वरचं फेस काढून छान असं शिजून घ्यायचं. त्याच्यानंतर खूप सुंदर असा छान रस्सा तयार होतो. त्याच्यानंतर असं भाकरी, भात आणि खेकड्याचा रस्सा असा बेत होता. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.